मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत तुमचं वेळ फाशीच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओ आपण आपल्याला दाखवते सगळ्या भागातले धबधबे आणि वडे. तर चला स्टार्ट करूया. का धरण आहे आणि धरण भरलं आहे, त्यामुळे ते सगळं चिखलाच्या पाण्याचं आहे, ब्राऊन पाण्याचं आहे. आणि असं सगळं सकाळी वातावरण असतं, सगळं हिरवंगार आहे. तर हे बघा मित्रांनो, हा आहे घुबडकडचा धबधबा. आता तुम्हाला दाखवतो थांबून. खूप मोठा आणि उंच असा धबधबा आहे आणि इकडून जोरात पाऊस पडला तर इथून कधी कधी खाली खाली खडका पण पडतात. तर आता आपण चाललोय नेक्स्ट धबधब्यावर. तेव्हा का मित्रांनो, आम्ही इथे थांबलो आणि इथून पण सगळं जे आहे ते सगळं वाहून गेले खाली पावसामुळे. आणि इकडचं पण वाहून गेले सगळं खाली. आणि रस्त्यावरती पण खूप जास्त माती आले पावसामुळे. तर आता आपण पुढे जाऊया. तेव्हा का मित्रांनो, इथे पण एक वडा आहे, मला दाखवतो. हां, हा जर जास्त पाणी आलं तर ह्याचं पाणी पण रस्त्यावरनं जातं. तेव्हा का एकदम फ्रेश वॉटरचा वडा आहे. तर चला आता आपण आपल्या नेक्स्ट लोकेशनला जाऊया. आणि हा दोन गावांच्या मध्ये आहे, म्हणजे भालवडी या साईडला आहे, आपल्या गाव या साईडला आहे, आणि हा मध्ये आहे वडा. त्या साईडपर्यंत डायरेक्ट धरणात जातो हा वडा. तर हा आला आहे आपला मेन धबधबा. आणि हा धबधबा केवढा मोठा आहे. हा भालवडी गावाच्या थोडंसं मागं आहे. हा 10-15 किलोमीटर अंतरावरती आहे पानशेतून. आणि हा थोडा ब्लाइंड स्पॉटला, म्हणजे इकडून जर आलं तर हा दिसत नाही. तर मला आता दाखवतो हा धबधबा. हा असं 2 टप्प्यांचा धबधबा आहे. आणि खाली गेलं की खाली पण असं धबधब्यासारखं क्रिएट होतं. इथं पाईप्स आहेत आणि हा छोटा ओढा आहे. तर असा हा धबधबा आहे मोठा. हे बघा, आणि हा धबधबा अजिबात खोल नाही आहे, म्हणजे इथे काय जास्त खोल नाही. गुडघ्याभरच खोल आहे हा. त्यामुळे हा परफेक्ट धबधबा आहे. या साईडने पण पाणी पडतं जास्त पाऊस पडला की, आणि त्या साईडने पण पाणी पडतं जास्त पाऊस पडला की. तर बघा मित्रांनो, हा धबधबा इथूनच साईडने खाली उतरायचा आणि इथंच कळू शकता. हा थोडा अनसेफ आहे, म्हणजे नाही का, मोठा आहे खूप आणि दगड पण आहे तिकडे खूप. त्यामुळे हा थोडा अनसेफ आहे. आणि इथं डायरेक्ट धरण आहे. आणि जेव्हा पाणी फुल भरतं तेव्हा हा धबधबा लपून जातो. आणि जेव्हा पाणी जास्त येतं तेव्हा हा धबधबा पण फुल जोरात चालू असतो. तर अशाच प्रकारे आपले जेवढे पण धबधबे होते ते सगळे संपलेत. भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.